काश्मीर हिंदुस्थानचे नंदनवन, सरकारने लावले चंदन. काश्मीरचे पतन होण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. स्वदेशीचा नारा देत जागतिक बाजारपेठेत हिंदुस्थानी उद्योग यांनी उघडा नागडा केला. काही पायाभूत सुविधा नसतानाही अव्वाच्या सव्वा बोलणे हा यांचा उद्योग होय. 370 कलम यांना कायम डोळ्यात सलत होते. ते कुसळ काढल्यानंतरही काश्मीर ही हिंदुस्थानची बळबळती चिघळलेली जखमच म्हणावी लागेल. काश्मीरचा मालक पंडित हाच असून तोच दारोदार ठोकरे खात आहे. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे. सौंदर्य प्रसाधने, सुकामेवा, सफरचंदांच्या बागा, उबदार कपडे यांच्यातून उपजीविका साधली जाते. महागाई आणि बाजारभावाचे भिजत पडलेले खोंगळे काश्मीरी बांधवांना वेठबिगारीवर घेऊन गेले. तेथे सुरक्षा दलांच्या छावण्या आणि अतिरेक्यांच्या धमक्यांपेक्षा लँडमाफिया शिरजोर होऊ पाहत आहे. भर उन्हाळ्यात फ्रीजमध्ये बसावे असा हा निसर्गरम्य नयन मनोहर भूप्रदेश म्हटला पाहिजे. हिंदू धर्माचे ध्वजरक्षक आदि शंकराचार्य यांनी गोपाद्री पर्वत शिखरावर 8व्या शतकात महादेव भोलेनाथांच्या साक्षीत कठोर साधना केली. काश्मीरवर अनेक संकटे आली, हल्लेसुद्धा झाले, पण त्या स्थानापर्यंत कोणालाही पोहोचता आले नाही. काश्मीरचा मूकनायक आजही आशेचा किरण शोधतोय. आपले कोणीतरी ऐकेल, व्यथा समजून घेईल, आपल्या आधाराची काठी कोणीतरी होईल. असे होण्याची सध्या तरी कोणतीच शक्यता दिसत नाही. राज्य सरकार, राज्यपाल, केंद्र सरकार या सर्व यंत्रणा अदानी उद्योग समूहाच्या टाचेखाली काम करतात. ते सर्व मुके, बहिरे आणि आंधळे आहेत. सिमेंटचे जंगल उभे करून विकासाचा शोध घेण्यात गर्क आहेत. आधीच हिंदुस्थानचा नरक झाला आहे. नंदनवन नासवण्यासाठी विषारी पंजा मारला जातोय. नंदनवनाचा मालक आजही समस्यांचा डोंगर घेऊन उभा ठाकला आहे. मग सरकार आणि त्यांच्या तेथील काम करणाऱ्या यंत्रणा चंदन लावण्याचीच जास्त शक्यता आहे. कारण पैशापुढे भूतसुद्धा नाचते हा उद्योग सर्वांनाच माहीत आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.